माझं नाव आरोही गजानन हेंद्रे. मी आता 6वीची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. मी तुम्हाला ह्या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. या पुस्तकाचे नाव आहे महलगावाचा सिद्धू. या पुस्तकाची किंमत आहे 100 रुपये. या पुस्तकामध्ये मी तुम्हाला खूप काही छान छान गोष्टी घडलेल्या दिसणार आहे. चला तर मी तुम्हाला ह्या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगते. एक गाव होते. त्या गावामध्ये एक नंदू नावाचा मुलगा होता. त्याचा मित्र चंदू होता. चंदू आणि नंदू खूप चांगले मित्र होते. एके दिवशी सिद्धू खूप चोरी करत होता. मग नंतर त्याचा मित्र म्हणाला त्याला, अरे तू का चोरी करतो? अरे आपल्याला ह्या वयापासून असे केले नाही पाहिजे. मग ते ऐकून त्याला राग आले. ती म्हणाला, मी तर चोरी करणारच, तुझं काय चाललं? तर तिचा मित्र म्हणाला, माझं तर काय जाणार नाही, पण मी तुझ्यासोबत दोस्ती तोडणार आहे. कारण की मला असे मुलांसोबत दोस्ती नको, ते माझ्यासोबत असे बोलतील आणि वागतील. हे ऐकून ते म्हणाला, अरे नाही रे, मी तर असाच बोललो, तू तर मनावर धरलं. तर मग ते म्हणाला, अरे हो मी मनावर नाही धरलं, पण मी तुला म्हणू लागलो तू असे कामं करत जाऊ नको. कारण की आपल्या आईबाबाचे स्वप्ने असे येतं, आपण मोठं कोणचं काम करावे आणि आपण काहीतरी करावे. तू जर चोरी करशील तर उद्या थोडी चोरी केली तर उद्या खूप मोठी चोरी करशील. म्हणून नाही का चोरी करत जाऊ नको. तर मग ते ऐकून त्याला राग आला. ते म्हणाला, अरे मी तर चोरी करत नाही रे, पण तू तर माझ्यासोबत दोस्ती तर नाही तोडणार ना. तर मग ते ऐकून त्याला राग आला. ते म्हणाला, अरे हो मी आता तुझ्यासोबत दोस्ती तोडत नाही, आता तू काही बोलू नको, आता मी पण काही चोरी करत नाही. मग ते ऐकून त्याला आनंद झाला. त्याला असं वाटले की माझ्यामुळे एक तरी काम चांगले झाले. मग नंतर दुसऱ्या दिवशी त्याच सिद्धूनं दुसऱ्या वर्गातली चोरी केली. ते म्हणाला, मी तर चोरी केली नाही, तू काय म्हणला? ते ऐकून पेन्सिल त्याने चोरली होती. ही गोष्ट त्याच्या मित्रापाशी पोहोचली. त्याच्या मित्राला खूप राग आला होता. कारण की त्याला असं वाटले, सिद्धू तर मला काय म्हणला मी चोरी करणार नाही, पण आज त्याने चोरी कसं काय केली म्हणून त्याला खूप राग आला. तो सिद्धूच्या आईपाशी गेला. सिद्धूच्या आईला म्हणाला, अहो काकू तुम्ही आहेच का? ही बघा सिद्धू तुमचा चोरी करत आहे. तर मग नंतर ते झाले सर्व झाले. मग ते सिद्धूला बघितले. त्याला खूप आनंद वाटू लागले. कारण की सिद्धूच्या आईने त्याला खूप मारले, पण त्याला दुःख पण वाटू लागले. आपला मित्र चोरी करत आहे, तर आज थोडीशी चोरी केली, उद्या किती मोठी चोरी करी. मी तर त्याच्यासोबत आता राहणार नाही. कारण की त्याच्यासोबत राहू मला पण आदत पडली आणि मी पण चोर बनलो तर मी माझ्या आईबाबाचे स्वप्ने पूर्ण करू शकत नाही. मग त्याला राग आला. कारण की ते असे म्हणू लागले. तर मग नंतर त्याला असे वाटले की अरे आता तर मी काय केलं? तुला कोण सांगितलं मी चोरी केली? अरे मी तुला एक सांगू का? माझ्या वर्गातली मुलं खूप आउटिंग आहे. ते मी जर काही चांगलं काम केलं तर त्याला बघण्यात येत नाही, म्हणून त्याने तुला काही पण लावून दिले. हे ऐकून त्याला खूप राग आला. तर दुसऱ्या दिवशी त्याला कळालं ते मुलं खरे बोलू लागले. कारण की त्याचे टीचर पण म्हणू लागल्या, त्याची पेन्सिल हरवलेली आहे, कोण घेतली का? तर मग ते म्हणाला, नाही घेतली. मग नंतर त्याची एका मुलाची पेन्सिल हरवली. ते म्हणे, मॅडम ही पेन्सिल मला खूप माहीत आहे, सिद्धूनेच घेतली अशी. कारण की कधी पण काय केलं तर सिद्धू करतो, म्हणून मला पूर्ण विश्वास आहे सिद्धूनच हे चोरलं अशी. मग हे ऐकून त्याला राग आला. कारण की मी तर आता चोरलो नाही, तरी पण माझ्यावर काहून नाव आलं? तर मग हे ऐकून त्याला खूप राग आला. मग ते म्हणाला, अरे मी जर चोरी केली तरी पण सारखं आहे, नाही केली तरी पण सारखं आहे. मला तूच सांग मी काय करू? मी जर चांगलं वागलो तर ह्या मुलाला चांगलं वाटत नाही, आणि मी जर खराब वागलं तर त्याला असे वाटते हे तर आता खूप छान वागायला, तर याचं नाव सांगतात ते. म्हणून त्याला खूप राग येऊ लागला. हे ऐकून त्याला खूप राग आला. कारण की ते आता कोणाची चोरी करू नव्हतं लागलं, म्हणून त्याला खूप राग आलता. मग नंतर त्याला हे ऐकून खूप राग आला. ते म्हणाला, अरे आता तूच सांग, मी इतकं चांगलं राहून पण माझ्यासोबत कोणी चांगलं वागत नाही. तू म्हणतो
की चांगलं वाग याच्यासोबत. आता मी कसं वागू? मी त्याची पेन्सिल चोरली नाही तरी पण त्याने माझ्यावर नाव घातले. चला तर मित्रांनो, ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला असे कळाले असतील की आपण आधीपासून कोणाची चोरी केली नाही पाहिजे, कारण की दुसऱ्या चोरांनी जर काही चोरलं असेल तरी ते आपल्यावर नाव येते. धन्यवाद.